तर भारतीय संघाची ही विजयी यात्रा आणि दुसरीकडे मुंबईकरांनी केलेली प्रचंड गर्दी, क्रिकेट प्रेमींचा उत्साह आता या ठिकाणी ओसंडून वाहतोय। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची निघालेली ही रॅली आपण या ठिकाणी पाहतोय। प्रत्येक क्रिकेट प्रेमी त्यांचं कौतुक करताना, एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि आपली ट्रॉफी उंचावून दाखवताना हार्दिक पंड्या। तर ही विजयी यात्रा सुरू झालेली आहे। कशा प्रकारे रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमलेली आहे। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार आपल्या प्लेयरच्या नावाची घोषणा या सगळ्यांकडून केली जाते। वानखेडे स्टेडियमवर देखील लाखोंच्या संख्येने गर्दी आहे, तर स्टेडियमच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो उसळलेला आहे। चॅम्पियन्स 2024 यांचं स्वागत करण्यासाठी सगळे जण सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेले आहेत। धोनीच्या नेतृत्वामध्ये 2011 मध्ये एक दिवसीय विश्वचषक जिंकला, त्याही वेळेला अशाच प्रकारची रॅली काढण्यात आली होती। मात्र T20 मध्ये हा क्षण येण्यासाठी 17 वर्ष क्रिकेट प्रेमींना वाट पाहावी लागलेली आहे आणि अखेर तो क्षण आला आणि आता मुंबईमधला हा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। द वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया यांची ही विजयी मिरवणूक। आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट प्रेमींचा उत्साह, जल्लोष या सगळ्याच क्रिकेटपटूंनी पाहिला असेल, मात्र आजचा हा विजयी जल्लोष आहे क्रिकेट प्रेमींचा। हीच ती टीम आहे, हेच ते शिलेदार आहेत ज्यांनी विजय जो आहे तो खेचून आणलेला आहे। एका क्षणाला ही मॅच आपल्या हातातून गेली असं वाटत असताना या सगळ्यांनी मेहनत करून उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवत विजय जो आहे तो भारताकडे खेचून आणलेला आहे आणि हीच विजयाची रॅली सध्या निघालेली आहे। कारण 17 वर्ष या क्षणाची सर्वच भारतीयांनी वाट पाहिलेली आहे आणि आज तो क्षण साजरा करत असताना कशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। ढोल ताशा पथक असतील, त्याचप्रमाणे आपल्या हातात स्पीकर घेऊन देखील मुंबईकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। हा विजय कोणा एकट्याचा नाही, हा विजय संपूर्ण टीम इंडियाचा आहे आणि तेच आपण सध्या ऐकतोय। टीम इंडिया इंडिया हीच घोषणाबाजी संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात सध्या आपण अनुभवतोय। तर दोन दृश्य आहेत, एक टीम इंडियाची ही विजयी रॅली आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेली क्रिकेटपटूंची ही गर्दी आणि भारतीय संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसह आता मुंबईमध्ये आणि ही विजयी रॅली नरिमन पॉइंट पासून सुरू झालेली ही विजयी रॅली ही वानखेडे स्टेडियम पर्यंत असणार आहे। प्रत्येक खेळाडू या ठिकाणी जेवढा उत्साहात आहे तेवढाच उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये देखील पाहायला मिळतोय। भारताचा हा चौथा विश्वचषक आहे। T20 मध्ये 2दा आणि 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्वचषक भारतानं जिंकलेला आहे। T20 मध्ये 2007 नंतर 2024 मधले हे चॅम्पियन्स। चॅम्पियन टीम इंडिया आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्यांची विजयी रॅली। तर ही रॅली अगदी मुंगीच्या पावलाने आता हळूहळू पुढे सरकते आहे। तर दुसरीकडे पुढे मोठा जनसमुदाय जो आहे तो या रॅलीच्या स्वागतासाठी यात सहभागी होण्यासाठी जमलेला ओपन डेक बसमधून टीम इंडियाची ही मिरवणूक सध्या या ठिकाणी आपण पाहतोय। चॅम्पियन्स मुंबईत आले, ट्रॉफी मुंबईमध्ये आलेली आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये कशा प्रकारे एक वेगळाच उत्साह आहे त्याची ही दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर भारतीय संघाची विजयी परेड T20 विश्वचषकामध्ये विश्वचषक जिंकल्यानंतरची टीम इंडियाची
ही विजयी रॅली. जेवढी रोमांचक मॅच झाली होती तेवढाच रोमांचक विजय देखील झाला आणि तेवढ्याच उत्साहात ही सध्या रॅली